नमस्कार, मी संजय करचाल, गव्हर्नमेंट ITI अर्जुनी. ठीक आहे. तर आज आपल्याला टॉपिक पाहायचा आहे पोलॅरिटी, त्याचे प्रकार आणि उपयोग. ठीक आहे. तर वेल्डिंग विभागामध्ये काम करत असताना आपल्याला वेगवेगळ्या धातूवरती, वेगवेगळ्या गुणधर्माच्या धातूवरती किंवा वेगवेगळ्या जे मेल्टिंग पॉइंट असतात त्या धातूंवरती आपल्याला वेल्डिंग करावं लागते. कधी पातळ पत्रे असतात, कधी जाड पत्रे असतात. तर त्याच्यासाठी आपल्याला पोलॅरिटी बद्दल माहिती असणे आवश्यक आहे. कधी आपल्याला आपला जॉबला उष्णता जास्त द्यावी लागेल, तर कधी इलेक्ट्रोडला जास्त उष्णता द्यावी लागेल, आणि त्यामुळेच आपल्याला ही पोलॅरिटी शिकणं अति महत्वाचं आहे. तर पोलॅरिटी म्हणजे काय, तर जॉब आणि इलेक्ट्रोड यामध्ये उष्णतेचे केलेले विभाजन म्हणजेच काय, पोलॅरिटी. ठीक आहे. जॉब आणि इलेक्ट्रोड यामध्ये केलेल्या उष्णतेचे विभाजन म्हणजेच पोलॅरिटी, किंवा जॉब व इलेक्ट्रोड यांना मिळणाऱ्या उष्णतेत बदल करण्याची क्रिया म्हणजे पोलॅरिटी बदलणे. म्हणजे जर विभागणी आपल्याला बदलवायची आहे तर त्याला पोलॅरिटी बदलवणे म्हणतात, आणि इलेक्ट्रोड आणि जॉब यांना हे काय, उष्णतेची विभागणी करून देणे, याला म्हणतो आपण पोलॅरिटी. ठीक आहे. तर पोलॅरिटी फक्त डीसी प्रवाहामध्येच मिळत असते. ठीक आहे. कारण डीसी प्रवाहामध्ये जो करंट असतो तो सरळ दिशेने वाहतो. डीसी प्रवाहामध्ये करंट जो असतो तो सरळ दिशेने वाहतो, आणि त्यामुळे वाहण्याची दिशा आणि मार्ग निश्चित करत असते. ठीक आहे. काय निश्चित करते पोलॅरिटी? करंट वाहण्याची दिशा आणि मार्ग. ठीक आहे. तर ही फक्त डीसी प्रवाहावरच मिळत असते, म्हणजे डीसी वेल्डिंग मध्येच मिळत असते. ठीक आहे. कारण काय, तर डीसी प्रवाहामध्ये जो आपला करंट असतो तो सरळ दिशेने वाहतो. ठीक आहे. आणि सरळ दिशेने वाहत असल्या कारणाने या ठिकाणी खूप जास्त प्रमाणात चुंबकीय क्षेत्र निर्माण होत असते, आणि ते चुंबकीय क्षेत्र निर्माण झाल्या कारणानं त्या ठिकाणी आपल्याला पोलॅरिटी वापरावी लागते किंवा पोलॅरिटी मिळत असते. ठीक आहे. तर एसी विद्युत प्रवाहावर आपल्याला पोलॅरिटी मिळत नाही, कारण जो एसी प्रवाह असतो तो नेहमी आपली दिशा बदलवत असतो. कधी पॉझिटिव्ह होतो तर कधी निगेटिव्ह होतो. ठीक आहे. कधी पॉझिटिव्ह कधी निगेटिव्ह. त्याच्यामुळे त्या ठिकाणी चुंबकीय क्षेत्र निर्माण होत नाही, आणि त्या ठिकाणी आपल्याला पोलॅरिटी मिळत नाही. ठीक आहे. तर डीसी मध्ये खूप जास्त प्रमाणात चुंबकीय क्षेत्र निर्माण होते, आणि त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला पोलॅरिटी मिळते. तर एसी विद्युत प्रवाहावर पोलॅरिटी मिळत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर आर्क वेल्डिंग मधील पोलॅरिटी, तर जी करंट वाहण्याची दिशा आहे ती पोलॅरिटी ठरवत असते. ठीक आहे. वेल्डिंग सर्किट मध्ये जी काही करंट वाहण्याची दिशा आहे ती पोलॅरिटी ठरवते. ठीक आहे. तर डीसी नेहमी उच्च दाबाकडून वाहत असतो. डीसी करंट हा नेहमी उच्च दाबाकडून वाहत असतो, पण रूढीला अनुसरून जो पॉझिटिव्ह पोल असतो, हाय पोटेन्शियल, त्या पोल कडून निगेटिव्ह पोल म्हणजे लोअर पोटेन्शियल कडे विद्युतचे वहन होत असते. ठीक आहे. जसं हा आहे पॉवर सोर्स, डीसी पॉवर सोर्स. ठीक आहे. त्याच्यानंतर हा आहे पॉझिटिव्ह पोल आणि हा आहे निगेटिव्ह पोल. आता डीसी पॉवर सोर्स आहे, नंतर आपण हे निगेटिव्ह कुठं केलेला आहे, कनेक्ट इलेक्ट्रोडला, पॉझिटिव्ह कुठं कनेक्ट केलेला आहे, वर्क पीसी. ठीक आहे. तर रूढीगत परंपरेनुसार किंवा रूढीला अनुसरून जो करंट असतो तो आपला कुठं वाहत असतो, हायर पोटेन्शियल कडून लोअर पोटेन्शियल कडून. हा झाला हायर पोटेन्शियल, पॉझिटिव्ह
जो करंट वाहत असतो तो हा अशा प्रकारे वाहतो. ठीक आहे. पहिलं कुठे जाईल, मग आपला वेल्डिंग पॉवर सोर्स कडून जॉब मध्ये या ठिकाणी हायर पोटेन्शियल आहे त्यामधून कुठे जाईल, इलेक्ट्रोड मध्ये, इलेक्ट्रोड नंतर इलेक्ट्रोड केबल मधून पुन्हा वेल्डिंग मशीन. ठीक आहे. तर अशा प्रकारे त्या ठिकाणी वहन होतं. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक सिद्धांतानुसार निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह पोलकडे आपलं करंटचे वहन होत असते. तर जो इलेक्ट्रॉनिक सिद्धांत आहे त्याच्यानुसार हा जो निगेटिव्ह आहे पॉवर सोर्सचा, निगेटिव्ह कडून कुठे जाते, पहिले इलेक्ट्रोडला आणि नंतर कुठे जाते, जॉबला. म्हणजे इलेक्ट्रॉनिक सिद्धांतानुसार जे करंटचं वहन आहे ते कोणी पॉझिटिव्ह कडे होत असते. ठीक आहे. आणि त्यामुळे आपल्याला ह्या ठिकाणी जी काही केबल्स आहेत, इलेक्ट्रोडची जोडणी किंवा जॉबची जोडणी बदलवून आपण त्या ठिकाणी वेल्डिंग करू शकतो, म्हणजे पोलॅरिटी बदलवू शकतो. ठीक आहे. एसी विद्युत प्रवाहामध्ये जी काही प्रवाहाची दिशा आहे, विद्युत प्रवाहाची दिशा आहे ती प्रति सेकंदाला 50 वेळा बदलत असते. म्हणजे कधी ह्याच ठिकाणी आपण समजून घेऊ, कधी पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे जाणार, तर कधी निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे जाणार. अशा प्रकारे ती 50 वेळा आपली दिशा बदलवत असते आणि त्यामुळे ह्या ठिकाणी पोलॅरिटीची गरज भासत नाही. ठीक आहे. तर डीसी वेल्डिंग मध्ये 2/3 उष्णता ही पॉझिटिव्ह पोलकडे असते. ठीक आहे. किती, 2/3 उष्णता ही पॉझिटिव्ह पोलकडे असते. तर ये 1/3 उष्णता ही निगेटिव्ह पोलकडे असते. एवढं लक्षात ठेवायचं. पॉझिटिव्ह कडे किती असते, 2/3 म्हणजे 66.6. तर निगेटिव्ह कडे किती असते उष्णता, 1/3 म्हणजे 33.4. ठीक आहे. ही जी उष्णतेची विभागणी केलेली आहे, ह्या विभागणीचा आपल्याला वेल्डिंग मध्ये खूप मोठा फायदा होतो. प्रकार. ठीक आहे. पोलॅरिटीचे प्रकार किती आहेत, नंबर 1 डायरेक्ट करंट, स्ट्रेट पोलॅरिटी. नंबर 2 डायरेक्ट करंट, रिव्हर्स पोलॅरिटी. ठीक आहे. तर डायरेक्ट करंट स्ट्रेट पोलॅरिटीलाच आपण डीसी एसपी असे सुद्धा म्हणतात. ठीक आहे. तुम्हाला जर परीक्षेत विचारलं तर स्ट्रेट पोलॅरिटी, आपला डायरेक्ट करंट स्ट्रेट पोलॅरिटी असं न विचारता कधी कधी काय विचारतो, डीसीएसपी. ठीक आहे. हिलाच म्हणतो आपण डीसीईएन. हिलाच काय म्हणतो आपण, डीसीईएन, डीसीई. तर डायरेक्ट करंट स्ट्रेट पोलॅरिटी मध्ये जो इलेक्ट्रोड असतो तो निगेटिव्ह टर्मिनलला जोडलेला असतो. हा आहे इलेक्ट्रोड, हा आहे वेल्डिंग केबल. वेल्डिंग केबल. स्ट्रेट पोलॅरिटी मध्ये जो इलेक्ट्रोड असतो तो निगेटिव्ह टर्मिनलला जोडलेला असतो. तर जो वर्कपीस असतो तो पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडलेला असतो. या जोडणीला काय म्हणतो आपण, स्ट्रेट पोलॅरिटी किंवा डायरेक्ट करंट स्ट्रेट पोलॅरिटी, डीसीएसपी किंवा डीसीईएन म्हणतो. ठीक आहे. किंवा म्हणतो जर इलेक्ट्रोड निगेटिव्ह टर्मिनलला जोडलेला असेल आणि वर्कपीस हा पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडलेला असेल तर काय म्हणतो आपण,
त्या जोडणीला स्ट्रेट पोलॅरिटी. ठीक आहे. तर आणि जी डायरेक्ट करंट रिव्हर्स पोलॅरिटी, तर रिव्हर्स पोलॅरिटी मध्ये जो इलेक्ट्रोड असतो तो पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडलेला असतो, तर जो वर्कपीस आहे तो निगेटिव्ह टर्मिनलला जोडलेला असतो. ह्या जोडणीला काय म्हणतो आपण? रिव्हर्स पोलॅरिटी. ठीक आहे. यालाच आपण म्हणतो डीसी आरपी किंवा डीसी ईटी, डीसी ईटी. ठीक आहे. तर ज्या ठिकाणी इलेक्ट्रोड हा निगेटिव्ह टर्मिनलला जोडलेला असतो आणि जॉब हा पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडलेला असतो, त्या जोडणीला काय म्हणतो आपण? स्ट्रेट पोलॅरिटी. त्याच्यानंतर जेव्हा इलेक्ट्रोड हा पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडलेला असतो आणि वर्कपीस हा निगेटिव्ह टर्मिनलला जोडलेला असतो, या जोडणीला काय म्हणतो आपण? रिव्हर्स पोलॅरिटी. ठीक आहे. तर जो वर्कपीस आहे या ठिकाणी, ह्या वर्कपीसच्या ठिकाणी किती उष्णता असेल? आता 2/3 म्हणजे पॉझिटिव्ह पोल आहे. त्याच्यानंतर निगेटिव्ह पोल कडे किती असते? 1/3. ठीक आहे. तर यामुळे काय होतो? जो हीट असते ती वर्कपीस वरती जास्त तयार होत असते, वर्कपीस वरती जास्त तयार होत असते. कशामध्ये? स्ट्रेट पोलॅरिटी मध्ये. तर रिव्हर्स पोलॅरिटी मध्ये जास्त हीट कशावरती होते? इलेक्ट्रोड वरती. कारण ह्या ठिकाणी किती उष्ण? जसं स्ट्रेट पोलॅरिटी. स्ट्रेट पोलॅरिटीचे उपयोग मध्ये आपण बेअर इलेक्ट्रोड, लाईट कोटेड इलेक्ट्रोड आणि मीडियम कोटेड इलेक्ट्रोड यांचा वापर करून वेल्डिंग करू शकतो. तर स्ट्रेट पोलॅरिटी आपला रिव्हर्स पोलॅरिटी मध्ये आपण हेवी, सुपर हेवी इलेक्ट्रोडने वेल्डिंग करू शकतो. ठीक आहे. स्ट्रेट पोलॅरिटी मध्ये बेअर इलेक्ट्रोड, लाईट कोटेड इलेक्ट्रोड आणि मीडियम कोटेड इलेक्ट्रोडने वेल्डिंग करत असतो. आणि रिव्हर्स पोलॅरिटी मध्ये हेवी, सुपर हेवी इलेक्ट्रोडने आपण त्या ठिकाणी वेल्डिंग करू शकतो. ठीक आहे. तसंच डाऊन हँड पोझिशन मध्ये चांगले फ्युजन होऊन खोलवर आपण त्या ठिकाणी पेनिट्रेशन मिळवत असतो. ठीक आहे. तर डाऊन हँड पोझिशन मध्ये चांगले फ्युजन होऊन खोलवर पेनिट्रेशन आपल्याला स्ट्रेट पोलॅरिटी मध्ये मिळत असते. तर रिव्हर्स पोलॅरिटी मध्ये आपण हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल आणि ओव्हरहेड पोझिशन मध्ये चांगली वेल्डिंग करू शकतो. ठीक आहे. आपलं स्ट्रेट पोलॅरिटी मध्ये डाऊन हँड पोझिशन मध्ये चांगले फ्युजन होते मेटलचे आणि खूप खोलवर पेनिट्रेशन येतो. तर रिव्हर्स पोलॅरिटी मध्ये हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल आणि ओव्हरहेड जी वेल्डिंग आहे ती आपण चांगल्या प्रकारे करू शकतो. तसंच स्ट्रेट पोलॅरिटी आपला रिव्हर्स पोलॅरिटी मध्ये नॉन फेरस मेटल वरती सुद्धा आपण वेल्डिंग करू शकतो. ज्या ठिकाणी लोहाचं प्रमाण नाही किंवा अलोहित धातू आहे त्या धातूवरती सुद्धा आपण रिव्हर्स पोलॅरिटीने वेल्डिंग करू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर कास्ट आयरन जर वेल्डिंग करायचं असेल तर ती कास्ट आयरन वेल्डिंग सुद्धा आपण ह्या रिव्हर्स पोलॅरिटीने करू शकतो. किंवा पातळ पत्रे किंवा हार्ड फेसिंग करण्यासाठी सुद्धा आपण रिव्हर्स पोलॅरिटीचा उपयोग करतो. त्याचप्रमाणे स्टेनलेस स्टील वरती जर आपल्याला वेल्डिंग करायची असेल तर एसी करंट न वापरता डीसी रिव्हर्स पोलॅरिटी वापरण्याला प्राधान्य देत असतात. ठीक आहे.